छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। 6 वर्ष मोगलांना झुंजणाऱ्या रामशेजवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे, धर्मासाठी मृत्यूला देखील हसत सामोरे जाणारे स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या 369व्या जयंतीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक रामशेज किल्ल्यावर अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। 6.5 वर्ष औरंगजेबाच्या लाखोंच्या सैन्याला झुंजवत ठेवणारा, स्वराज्याचा भगवा अभिमानाने फडकवत ठेवणारा तो ऐतिहासिक रामशेज किल्ला आज पुन्हा एकदा जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमून गेला। लाख मराठा फाउंडेशन, दुधारे स्पोर्ट्स तसेच विश्वमंगल परिवाराच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली। इतिहासाच्या सुवर्णपानांमध्ये अजरामर झालेला रामशेज किल्ला, जिथे स्वराज्याच्या मावळ्यांनी मोगल साम्राज्याला तब्बल 6.5 वर्ष सळो की पळो करून सोडले। याच पवित्र भूमीवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या 369व्या जन्मोत्सवानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी लाख मराठा फाउंडेशन, दुधारे स्पोर्ट्स आणि विश्वमंगल परिवाराच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमासाठी विश्वमंगलचे अध्यक्ष अशोक दुधारे, भिवंडीचे माजी आयुक्त देविदास पवार, अशोक कदम यांच्यासह अनेक शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रामशेज जिंकण्यासाठी मोगलांना 6.5 वर्ष लागली, तर संपूर्ण स्वराज्य जिंकणे किती अशक्य होते याची आठवण करून देत उपस्थितांनी स्वराज्याच्या इतिहासातील पराक्रम जागवला। इतिहासात गद्दारीमुळे स्वराज्यावर संकट आले, परंतु धर्मवीर संभाजी महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानाची खाली पडू दिली नाही। यावेळी शिवप्रेमींनी धर्मवीरांची शौर्यगाथा पुन्हा अभिवादन केले। कार्यक्रमात तब्बल 1 लाख सीड बॉल उधळून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। तसेच दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपणाचा संकल्प करून शिवराय आणि शंभूराजांच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार करण्यात आला। दीपावलीच्या पावन सणानिमित्त रामशेजच्या तटबंदीभोवती लखलखीत दिवे लावून रामशेज हा संपूर्ण नाशिककरांचे लक्ष वेधून घेतो। या पावनभूमीत आज इतिहास, शौर्य, स्वाभिमान आणि पर्यावरण संवर्धनाचा भव्य संगम पाहायला मिळाला। संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक।